मानून इथल्या शेतकऱ्यांनी द्राक्ष, केळी, डाळिंब यासारख्या पिकांमध्ये आधुनिक खूप द्राक्ष बाग, बोर बाग, डाळिंब बाग सगळ्या बागाच होत्या माझ्याकडे। मग वारंवार पडणारा दुष्काळ, नेहमी पाणी नसल्यामुळे मी द्राक्ष बागा मोडणं, माझं अर्थकारण बिघडणं आणि हे जे मी पूर्वी शिबिर अटेंड करायचो की दुष्काळग्रस्त भाग कसा असला, पुढे इथून पुढे आपल्याला वाळवंट होणार आहे, कुठे काय होणार आहे, मग ही बळीराजाच्या अंकाची वगैरे मी खूप शिबिर अटेंड केलेली आहेत आणि ॲक्च्युली मी पाण्यामुळे खूप त्रस्त झालेला शेतकरी आहे। मग 2002 पासून मी द्राक्षबागा कमी करून इतर पिकाकडे वळालो। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सीताफळ आणि खारीक आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, गोड चिंच आहे, जांभळ आहे। तसं मी एक खारकेचं लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला। आपल्या सांगोला तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिंधी चंदन लागवड असे एक सेमिनार होते, मी तिथे अटेंड केले की त्या झाडापासून निरा काढायची आणि ताडी निरा विक्री करायची ही संयोजना होती। मग ते क्लास मी अटेंड केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली की आपण ताडी सिंधीची झाडं लावूया। मग ते झाडं लावायच्या शोधामध्ये येत असताना गुजरातला आमचे एक मित्र आहेत, तर त्या मित्रांनी मला सजेशन केलं की खारके सिंधुळीच्या झाडासारखीच खारकेची झाडं पण आहेत। त्यांनी ती झाडं मला दाखवली आणि मला त्या ह्याचं बियाणं उपलब्ध करून दिलं। मग ते बियाणं आणल्यापासून मी त्याचं रोपं तयार केली आणि मी ही आता आपण जी पाहतोय ही सगळी खारीक बाग आहे। तर ही खारकेची लागवड फक्त दुष्काळ आहे, दुष्काळाला साथ देण्यासाठी की दुष्काळात शेतकऱ्यांनी तग धरण्यासाठी मी खारकेची लागवड केलेली आहे। का ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे, हवेतलं पाणी घेऊन जगणारं झाड आहे। आखाती देशामध्ये दुबई, इराण, इराक, जद्दा इथं 2-2, 3-3 वर्ष पाऊस पडत नाही, पण आणि दिवसभर 45-40 डिग्री तापमान असतं, पण त्या झाडांना नॅचरली पाऊसच पडत नाही। मग ही झाडाची जी रचना आहे निसर्गाने बनवलेली, हे पान आहे, हे सिल्की पान आहे। ह्या सिल्की पानामध्ये फक्त एकच रचना आहे की हवेतलं पाणी शोषून घ्यायचं आणि झाडाला पुरवायचं। त्याच्यामुळं हे झाड किती जरी पाऊस नसला, किती जरी दुष्काळ पडला तर हे टक धरते। म्हणजे आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा आपण जी फळबाग लावलेली आहे ही पाणी नसल्यामुळे जसं लिंबू, मोसंबी, द्राक्ष मोडावं लागते, तसंही 4 वर्ष दुष्काळ पडला तरी ही बाग मोडावं लागत नाही। म्हणून ह्या झाडाचं जेवढे फायदे आहेत तेवढाच फक्त एक दुर्गुण ह्या झाडामध्ये आहे। हे झाड ह्याचा जे माल आहे म्हणजे ह्याचं जे फ्लावरिंग आहे हे फेब्रुवारी महिन्यात येतं, मार्च महिन्यात येतं आणि ह्याचं जे हार्वेस्टिंग आहे जून म्हणजे 25 मे पासून ते 10 जुलैपर्यंत राहतं। ह्या काळामध्ये जर पाऊस कमी पडला तर हे पीक आपल्याला 100% यशस्वी होतं। जर जास्त पाऊस झाला तर हे पीक 70% 30% डॅमेज होतं आणि जरी डॅमेज झालं तरी किती जरी त्याचं नुकसान झालं तरी शेतकऱ्याला परवडेल एवढे पैसे होतात। म्हणजे एक शेतकरी ऊसामध्ये खूप चांगलं काम करतो वर्षभर पाणी देऊन, तर तेवढे पैसे तुम्हाला यात पावसात जरी नुकसान झालं तरी तेवढे पैसे हे पीक देऊन जातं। किंवा एखादा शेतकरी सोयाबीन, हरभरा अशी 2 पिकं घेऊन जर ते उत्पादन तेवढं मिळवत असेल, एवढं तर कमीत कमी ह्याच्यामध्ये उत्पादन मिळतं। म्हणजे आणि विक्री व्यवस्थेची बी काय अडचण नाही। हे फळ दिसायला आकर्षक आहे, आपण पाहताय मागं त्याचा रंग पिवळा आणि लाल 2 प्रकारमध्ये आहे। पावसाने भिजू नये म्हणून त्याला कव्हर टाकलेला आहे। तर ह्याचं मार्केटिंग जे आता आपल्यामध्ये जास्तीत जास्त गुजरातमधनं महाराष्ट्रात आणून खजूर विकलं जाते, तसं आपण इथं लावून इथंच लावायचं आणि इथं आपले जे सोलापूर जिल्ह्यामधले, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये ह्याची मार्केटमध्ये चांगलं विक्री आहे। त्याचा ठोकमधला जे भाव आहे ते 60 रुपये किलोपासून 80 रुपये किलो आहे आणि किरकोळचा जे भाव आहे ते 100 रुपयापासून 140 रुपये किलोपर्यंत ह्याची विक्री होती। आपल्या 1 एकरमध्ये टिश्यू कल्चर लावलं तर 25 बाय 25 किंवा 30 बाय 30 लावलं जातं। ह्या जी पद्धतीमध्ये आहे हे आपल्याला 25 बाय 5 फूट किंवा 30 बाय 5 फुटावरती लावायचं। जी झाडं नरफुलाची निघते ती काढून टाकायची, म्हणजे एकरी कमीत कमी आपल्याला 50 ते 55 किंवा 60 मादी झाडं मिळतात। मग ते 60 झाडं 70 झाडं आपल्याला जेवढी मादी झाडं लागतील तेवढी ठेवायचीच आपण। प्रत्येक मादी झाडापासून आपल्याला कमीत कमी 30 किलो, 40 किलो ते 100 किलोपर्यंत उत्पादन होतंय। पण मग एक मी मुद्दा मांडला की जर पाऊस जास्त झाला त्याच्यामध्ये नुकसान होतंय,
तरी पण कमीत कमी एका झाडापासून 15 ते 20 किलो फळं 100% आपल्याला मिळत आहेत. मग हे काढलं जाते, ह्याचं स्वच्छपणे चांगलं निटिंग केलं जाते, निटिंग करून पनेट पॅकिंगमध्ये भरलं जाते. एका झाडापासून आपल्याला कमीत कमी 25 किलो 30 किलो 40 किलो फळं मिळत आहेत. एकरमध्ये आपल्याला 60 झाडं जर बसली तर 25 म्हणजे आपल्याला 30 किलो जरी माल धरला तर साहित्रिक 8 ते 9 टन 6 ते 7 टन माल होतो आपल्याला. आणि ह्याची जी किंमत आहे ते कमीत कमी 80 किलो 60 ते 80 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 100 रुपये किलो. तर ह्याचा सगळा खर्च वगैरे जाऊन आपल्याला कमीत कमी एकरी लाख ते 1.5 लाख रुपये शिल्लक राहत आहेत. त्याच्यामुळं महिलांना रोजगार पण मिळतंय, पॅकिंग पण छानपैकी केलं जाते आणि अर्थकारण बी चांगलं होतंय. कमीत कमी लाख ते 1.5 लाख रुपये आपल्याला एकरी उत्पादन मिळते ह्याला. आणि जर पाऊस नाही पडला, चांगलं वातावरण जर सापडलं ह्याला, तर एकरी 3 ते 4 लाख रुपये व्हायला काहीच अडचण नाही याच्यामध्ये. दरवर्षी फक्त 2च कामं आहेत की त्याचे स्वच्छता करणे, काटे काढणे, नरमादीचं पॉलिनेशन करणे आणि जड झाडाला ते असं तुम्ही बघताय पाहताय मागं की ह्याला वजन येतंय त्या फांदीवरती ठेवणे. एवढे 2-3 कार्यक्रम ह्याचे केल्यानंतर ह्याला कुठली फवारणी लागत नाही. फक्त नारळाला लागणारा भोंगा आहे तो सोंड्या भोंगाच लागतो फक्त. आणि खतं म्हणाल तर सेंद्रिय खतच दिली जातात ह्याला. ह्याचं जी कास्टिंग पडते, मोठे मोठे वाळलेल्या फांद्या निघतात, त्याचं बस कटरमध्ये वूड चिपरमध्ये कटिंग केलं जाते आणि आपण खाली पाहतो तिथं सगळं मल्चिंग मोठ्या मापात टाकलेलं आहे. आणि पाण्याची व्यवस्था 2 ठिबक सिंचनच्या लाईन लावलेल्या आहेत, त्यामुळं त्याला पाण्याची व्यवस्था होती. आणि आता मे महिन्यानंतर म्हणजे जूनला पाऊस पडायला चालू होतो, तिथपासून जानेवारी ऑक्टोबरपर्यंत पाऊसच असतो. ह्या काळात त्याला पाणी द्यायची गरज नाही आणि तिथून पुढच्या काळात पण पाणी द्यायची गरज नाही. ह्याला पाणी द्यावं लागते कधी ज्यावेळेस थंडीतनं आभाळ निघायला चालू होते किंवा उष्णता वाढायला चालू होते, ऋतू बदलतो त्यावेळेस ह्याला फुलं मिळायला चालू होते, त्यावेळेसच ह्याला पाण्याची गरज आहे. तरी हे फळ जे आहे हे गरिबीची गाय किंवा कमीत कमी खर्चामध्ये ही येणारं पीक आहे. ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्या लोकांनी हे थोडं 1-2 एकर लावून ह्याचं अर्थार्जन पण चांगलं होईल आणि पर्यावरण पण सुधरेल. हे झाडं लावल्यामुळं निसर्ग नियम बी बदलला जाते, शेतात आनंद बी होते आणि पैसे मिळले जातात. हे जे सगळं माझं श्रेय आहे किंवा मला जे आज एवढं करण्याचं प्रोत्साहन मिळतंय हे कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र सोलापूर, तेथील गायकवाड साहेब, तांबडे साहेब व सर्व स्टाफ यांचं वेळोवेळी येऊन मार्गदर्शन होते. आमचे तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांचे पण मला मोलाचं मार्गदर्शन असल्यामुळं मी एवढी प्रगती करू शकलो. खजुरासाठी जे पाण्याची गरज आहे ती फार कमी आहे, हलक्या जमिनीवर येणारं पीक आहे आणि शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे. आता त्यांनी पाहतंय की आपण की एका एकरामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाखापर्यंत निव्वळ नफा या खजुराच्या शेतीमधून राहत आहे. आणि देशमुखांनी जी पिकं लागवड केलेली आहेत त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट्स असेल, शेवगा असेल, असे अनेक कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत. आणि हा जो संदेश आहे की जिथं पाणी कमी लागतं, जिथं हलकी जमीन आहे, आवर्षण प्रवण क्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी जे काही रिसोर्सेस आहेत किंवा जे खर्च आहे ते कमी खर्च करून शाश्वत उत्पादन घेणारे हे देशमुख हे शेतकरी आहेत. आणि हेच निवळ कृषी विज्ञान केंद्र मागील जवळपास 25 वर्षापासून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी देत आहे, ज्याच्यामध्ये कमी पाण्यावर येणारी पिकं, कमी खर्चाची पिकं आणि ज्याला की चांगला बाजारभाव आहे, ज्याला आपण नाविन्यपूर्ण पिकं म्हणू, तर त्या अंतर्गत ह्या खजूर शेती ह्या देशमुख साहेबांनी केलेली आहे. आणि यांना नियमित कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. आणि यामधून असं आपल्याला दिसतंय की त्यांनी जिथं आपल्याला पारंपरिक पिकं आहेत की जिथं 1.5-2 लाख रुपये मिळवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो, त्याऐवजी त्यांनी कमी पाण्यामध्ये येणारे आणि हलक्या जमिनीमध्ये येणारी ही पिकं घेतलेली आहेत आणि निव्वळ नफा 2 लाखापर्यंत एकरी हे घेत आहेत. तर अशी अनेक पिकं ते घेत आहेत. त्या शेतकऱ्याबद्दल त्या पिकं जी घेतलेली आहेत त्यांनी त्याबद्दल, कमी पाण्यामध्ये येणारी जी पिकं घेतली आहेत, हलक्या जमिनीवर येणारी पिकं घेतली आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि इतर जे शेतकरी आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर असे अनेक आमचे शेतकरी आहेत की ज्यांनी शेवग्याची शेती खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत. नंतर ज्याला आपण सीताफळाची शेती म्हणून ती खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत. ड्रॅगन फ्रूट्स बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आता आमच्या जिल्ह्यामध्ये वाढत आहे. आणि पूर्वी हा जिल्हा बोरीचं क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा जिल्हा होता, त्यानंतर डाळिंबाचं क्षेत्र काही परिसरामध्ये आहे. तर याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला कमी पाण्यामध्ये, हलक्या जमिनीमध्ये आणि आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये
ही शाश्वत उत्पादन देणारी पीक आहेत. 2 ते 10 लाखापर्यंत म्हणजे डाळिंबासारखं पीक आहे ते 10 लाख प्रति एकरी इतकं उत्पादन पण देऊ शकतं. तर असे अनेक पिकं आहेत. कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मार्फत नाविन्यपूर्ण पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नियमितपणे प्रशिक्षण वर्गाचं आयोजन असतं. तसंच युवकांसाठी कृषीपूरक व्यवसायात प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र देत आहे आणि अनेक युवक स्वतःचा कृषीपूरक व्यवसाय उभा करून आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहेत. तसंच या नाविन्यपूर्ण पिकाचे प्रशिक्षण जसं हे देशमुख साहेबांनी आमच्याकडून घेतलं आणि हे उभा केलं, अशाच प्रकारे अनेक शेतकरी